मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणारी मध्य रेल्वेला आता 100 वर्ष पूर्ण झालेली आहे। म्हणजेच मध्य रेल्वेला विद्युतीकरणानंतर जे आहे विद्युत झाल्यानंतर 100 वर्ष पूर्ण झालेले आहे। आणि या संदर्भात आणि याच दरम्यान जे आहे मध्य रेल्वेकडून प्रदर्शनी म्हणजेच मिनिएचर उभारण्यात आलेले आहे, प्रदर्शनी भरवण्यात आलेली आहे। 1925 पासून ते 2025 पर्यंतचा संपूर्ण मध्य रेल्वेचा जो प्रवास आहे अगदी कोळशापासून चालल्यानंतर जे आहे विद्युतीकरणात चाललेली रेल्वे संपूर्ण प्रदर्शनी जे आहे भरवण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये 1925 साली जी पहिली विद्युत लोकल जी मध्य रेल्वेच्या रुळांवरती धावली ती म्हणजे 4 डब्यांची जी आहे रेल्वे मध्य रेल्वेवरती जी धावली 1925 साली। त्यानंतर पाहायला गेलं तर 8 डब्यांची म्हणजेच मध्य रेल्वेने प्रवास करणारी प्रवाशांची संख्या हळूहळू वाढत गेली, त्यामुळे मध्य रेल्वेकडून 1928 साली 8 डब्यांची जी आहे लोकल तयार करण्यात आली। आणि पाहायला गेलं तर 1986 ला देखील मध्य रेल्वेकडून जे आहे 12 डब्यांची लोकल जी आहे तयार करण्यात आली। आणि त्यानंतरच मुंबईकरांचा जो प्रतिसाद मध्य रेल्वेला दिवसेंदिवस वाढत गेला, ज्या प्रकारे मुंबईचं रूप बदलत गेलं त्याच प्रकारे मध्य रेल्वेचंही आपण रूप बदललेलं आपण पाहिलं। अगदी 4 डब्बे असतील, 8 डब्बे असतील, 12 डब्बे असतील, 9 डब्बे असतील किंवा म्हणजे वार्तानुकूलित एसी म्हणजे एसी ट्रेन जी आहे मध्य रेल्वेकडून देखील काढण्यात आली। वेगवेगळ्या प्रकारे जे आहे मध्य रेल्वेकडून मशक्कत करून किंवा मध्य रेल्वेकडून वेगवेगळ्या आपल्या प्रदर्शनी मांडण्यात आलेली आहे। एकीकडे मध्य रेल्वेचे जुने डब्बे देखील आहे आणि दुसरीकडे लांब पल्ल्याची गाडी म्हणजेच गावाकडे जाणाऱ्या ज्या आहे लांब पल्ल्याच्या गाड्या देखील गावाकडे जाणाऱ्या देखील इंजिनची प्रतिकृती आपण पाहू शकतो। वेगवेगळ्या इथे थेट पुणे जंक्शन असेल, कल्याण जंक्शन असेल, थेट प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे जे लांब पल्ल्याचे म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्याकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्याच्या देखील थेट कल्याण जंक्शन जे आहे त्याची प्रतिकृती म्हणजेच मिनिएचर उभारण्यात आलेला आहे। अगदी हुबेहूब रेल्वेचं इंजिन जे आहे आपल्याला दृश्यांमध्ये पाहू शकतो। अगदी दख्खन की राणी म्हणजे डेक्कन क्वीन ही देखील आपल्याला इंजिनचं जे आहे प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे। आणि आपण अतिशय पाहू शकतो अगदी ती जी रेल्वे इंजिन आहे आपल्याला रुळांवरतीच म्हणजे मिनिएचर धावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी दृश्यांमध्ये पाहायला गेलं तर अशी हुबेहूब जी रेल्वे आपल्याला उभारली पाहायला मिळते। आणि एकीकडे पाहायला गेलं तर कुर्ला जंक्शन जे आहे उभारण्यात आलेले आहे। आपण पाहू शकतो कुर्ला कारशेड असेल, कुर्ला जंक्शन असेल, आपण पाहू शकतो ह्या दृश्यांमध्ये अगदी हुबेहूब रेल्वे रूळ असेल किंवा कुर्ला कारशेडची इमारत असेल हे संपूर्ण मिनिएचर जे आहे तयार करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो ट्रेन याच रुळांवरती धावताना देखील दिसणार आहे। आणि आपण पाहू शकतो अगदी डोंगर असेल, डोंगरला फोडून म्हणजेच डोंगरमधून रेल्वे धावताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो याच रेल्वेवरून म्हणजेच अनेकांचा जो आहे प्रवास सुखकर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि अगदी कुर्ला कारशेड असेल या सर्वच कट करा। एकीकडे लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहे मध्य रेल्वेकडून त्याचं मिनिएचर उभारण्यात आलंय तर दुसरीकडे मुंबईची लाईफलाईन म्हणजेच मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणारी लोकल थेट याचं पण मिनिएचर म्हणजे जे आहे प्रॉप बनवण्यात आलेलं आहे, प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो छत्रपती शिवाजी टर्मिनसचं थेट प्रतिकृती म्हणजे अगदी त्याच प्रकारे छत्रपती शिवाजी टर्मिनस जशा प्रकारे लोकल जो आहे प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळते अगदी आपण पाहू शकतो छत्रपती शिवाजी टर्मिनस पासून जी आहे ती लोकल निघालेली आहे। आपण पाहू शकतो लोकल हळूहळू अलगद प्रमाणे जे आहे निघालेली आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। सेम अगदी हुबेहूब मुंबईची लोकलची प्रतिकृती उभारलेली आहे आणि ती अगदी कुर्ला कारशेडमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो अगदी सिग्नल सुद्धा या प्रॉपमध्ये म्हणजे मिनिएचरमध्ये उभारण्यात आलेला आहे। लोकलचा प्रवास अगदी मध्य रेल्वेने अनेक नियम जे असतात त्या रेल्वेचा प्रवास करताना सिग्नल प्रवास असेल या सगळ्या अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत नियमांचं अगदी मध्य रेल्वे खऱ्या आयुष्यात देखील रेल्वे जे आहे आपल्याला नियमांचं पालन करताना पाहायला मिळेल। आणि तिथे प्रॉपमध्ये म्हणजेच मिनिएचरमध्ये सुद्धा जी आहे प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळते। अगदी छत्रपती शिवाजी टर्मिनस असेल, कुर्ला टर्मिनस असेल ते थेट
कल्याण जंक्शन पर्यंत जी आहे लोकल पोहोचलेली आहे. आपण पाहू शकतो अगदी एलिव्हेटर म्हणजेच पायऱ्या, म्हणजे लोकांसाठी जे आहे जे प्रवासी असतात, प्रवास करणारे, त्यांना एका प्लॅटफॉर्महून दुसऱ्या प्लॅटफॉर्म जाण्यासाठी थेट एलिव्हेटर्स म्हणजे पायऱ्या देखील उभारण्यात आलेल्या आहे. आपण पाहू शकतो थेट कल्याण जंक्शनमध्ये आहे ती रेल्वे दाखल झालेली आहे. आणि ह्या संदर्भातचं अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः ज्यांनी मिनिएचर जे क्रिएट केलेलं आहे, अगदी बोगदा असेल, रेल्वे ट्रॅक असेल, सिग्नल्स असतील, कुर्ला कारशेड असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहे त्या आपण प्रदर्शनी बनवण्यात आलेल्या आहे, प्रॉप बनवण्यात आलेला आहे, मिनिएचर क्रिएट करण्यात आलेला आहे. आणि ज्यांनी मिनिएचर क्रिएट केलेलं आहे या संपूर्ण अगदी छत्रपती शिवाजी टर्मिनस पासून ते थेट कल्याण जंक्शन पर्यंतचा प्रवास जो आहे तो उभारण्यात आलेला आहे. आणि थेट आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. नक्की काय सांगाल, अगदी 100 वर्ष मध्य रेल्वेला पूर्ण झालेले आहे आणि त्या संदर्भातच प्रदर्शनी भरवण्यात आलेलं आहे आणि तुम्ही थेट सीएसएमटी म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण जंक्शन पर्यंतचा प्रवास जो आहे तुम्ही दाखवला आहे, काय नक्की सांगाल आणि त्यात तुम्ही कशा प्रकारे मेहनत घेतली हे जरा थोडक्यात. तर ऍक्च्युली हे जे एक्झिबिशन जे ठराव आपण भरवलेलं आहे इथे, हे यासाठी भरवलेलं आहे की 1925 मध्ये जी ट्रेन इलेक्ट्रिक जो चालू झाली होती ते आता त्याला 3 फेब्रुवारी या तारखेला 100 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. तर 100 वर्ष कंप्लीट झाले हे आम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं आणि हे आमचं एक छोटंसं कुर्ला कारशेड आणि आमची पूर्ण टीम आहे, हे त्यांनी हे छोटंसं मिनिएचर बनवलेलं आहे. त्या मिनिएचर थ्रू आम्हाला हे सांगायचं होतं की ट्रेन कशी वर्क केली जाते आणि काय त्याच्यामध्ये कसं वर्किंग असतं. ते पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून ते कल्याण जंक्शन पर्यंत आम्ही पूर्णपणे त्याचं एक रूपांतर इकडे मिनिएचरच्या ह्याच्यामध्ये आम्ही बनवलेलं आहे. तर त्याच्यामुळे हे सगळं आहे. आणि जर बघायला गेलं तर नक्कीच किती दिवस लागले हे संपूर्ण जे आहे छत्रपती शिवाजी टर्मिनस पासून ते कल्याण जंक्शन पर्यंतचा प्रवास जो आहे तुम्ही उभे बनवलेला आहे. तर ऍक्च्युली ह्याला 1 ते 1.5 महिना लागला होता, जो दिवस रात्र आम्ही पूर्ण कुर्ला कारशेड आणि मी आणि पूर्ण कुर्ला कारशेड आहे, तर त्यांनी पूर्ण रात्रंदिवस 1 ते 1.5 महिने पूर्ण त्याला लागले आहेत. कारण ते एक छोटा काम नाहीये, कारण त्याच्यामध्ये पूर्णपणे आम्ही जे काही ते इलेक्ट्रिक ठेवलं आहे, त्याचे जे काही इक्विपमेंट्स असतील किंवा त्याचे डोअर्स असतील किंवा त्याचं जे काही चालवण्याची जी सिस्टीम असेल ती पूर्णपणे त्याची इलेक्ट्रिक आहे. त्याच्यामुळे त्याला खूप मेहनत लागली आहे. कारण हे सगळं जे काही आहे ते पब्लिकपर्यंत पोहोचावं आणि त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळावं, त्यासाठी आम्ही हे मिनिएचर पूर्णपणे उभारलेलं आहे. आपण पहिलं दृश्यांमध्ये ज्या प्रकारे मध्य रेल्वे आपल्या नियमांचं नेहमी पालन करताना पाहायला मिळाली, ह्या प्रॉप म्हणजे ह्याच मिनिएचरमध्ये सुद्धा सिग्नलचं पालन करताना आपल्याला पाहायला मिळाली. काय सांगाल? बरोबर, कारण ह्याच्यामध्ये आम्हाला लोकांना हे सांगायचं होतं की सिग्नल कोणाकोणाला माहीत नसतं की सिग्नलचं ऍक्च्युली काम काय असतं. त्या लोकांना फक्त ग्रीन आणि रेड हे माहीत असतं, पण ग्रीन आणि रेड ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक सिंगल येलो आणि डबल येलो असं पण सुद्धा असतं. त्याच्यामुळे हे कळतं आपल्याला की इकडे आम्ही त्यांना सगळ्यांना दाखवतोय की सिग्नल कसे काम केले जाते आणि त्यांचं काम काय असतं, की ट्रेन कुठे थांबली जाते, कुठे थांबली नाही जात आणि जरीही ती ट्रेन पास झाली तरी त्याचा सिग्नल रेड असतो. हे सगळं आम्हाला याच्यामध्ये दाखवायचं होतं पूर्णपणे. नक्कीच अतिशय अगदी बारीक बारीक गोष्ट ज्या आहे मध्य रेल्वेकडून तयार करण्यात आलेली आहे, ज्याचे प्रतिकृती थेट जे आहे मिनिएचर जे आहे मध्य रेल्वेकडून उभारण्यात आलेले आहे. अगदी 100 वर्षांचा प्रवास म्हणजे आधी जी आहे कोळशावर चालणारी कोळशावर चालणारी ट्रेन, लोकल ट्रेन, त्याच्यानंतर 1925 सालानंतर जे आहे विद्युतकरणावरती म्हणजे विजेवरती चालणारी ट्रेन, ह्या संपूर्ण 1925 ते 2025 हा संपूर्ण प्रवास जो आहे मुंबई किंवा मुंबईकरांसाठी मध्य रेल्वेने जे आहे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे हे प्रदर्शनी भरवण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.